और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। कल्याण पूर्वेतील विजयनगर प्रभागातील सम्राट अशोक विद्यालय ते तिसगाव पाडा व पुढे 100 फुटी रोडपर्यंत जाणाऱ्या मंजूर डीपी रस्त्याचं काम अनेक दिवसांपासून रखडलं असून त्यामुळे परिसरातील नागरिकांना विविध समस्यांना सामोरं जावं लागतंय। या रस्त्याची शिवसेना नगरसेवक महेश गायकवाड यांनी सोमवारी संबंधित महानगरपालिका अधिकारी व बाधित स्थानिक रहिवाशांसह प्रत्यक्ष पाहणी केली। यावेळी रस्त्याचं काम तातडीने मार्गी लावून नागरिकांचा त्रास दूर करण्याचे स्पष्ट निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले। नजीकच्या काळात काम पूर्ण न झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही असा इशाराही त्यांनी दिलाय। पुणे लिंक रोड पासून सम्राट अशोक विद्यालयासमोरून तिसगाव पाडा ते पुढे 100 फुटी रोडपर्यंत जाणारा सुमारे 9 मीटर रुंदीचा हा रस्ता सम्राट अशोक विद्यालयापासून काही अंतरावर स्थानिक जमीन मालकाने अडवून ठेवल्यामुळे रस्त्याचं काम पुढे सरकू शकलेलं नाही। परिणामी अपूर्ण अवस्थेतील रस्त्यामुळे नागरिकांना चिखल, वाहतूक कोंडी, अपघाताचा धोका अशा समस्यांना सामोरं जावं लागतंय। या गंभीर बाबीची माहिती मिळताच नगरसेवक महेश गायकवाड यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन पाहणी केली। आवश्यक त्या प्रक्रिया पूर्ण करून हा रस्ता लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावा, अन्यथा शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा त्यांनी सहाय्यक आयुक्त उमेश यमगर यांना दिलाय। दरम्यान सहाय्यक आयुक्त उमेश यमगर यांनी संबंधित अडचणी सोडवून रस्त्याचं काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात येईल असं आश्वासन यावेळी दिलंय। हा रस्ता तिकडनं होता बरोबर। आपल्या महापालिकेने काय केलं माहिती आहे का, त्या बिल्डरच्या सोयीसाठी तिथला रस्ता बंद केला, हा चालू केला। तिथून गाड्या बिड्या व्यवस्थित पास होत नाही, बरोबर आहे ना। तुम्ही लोकांनी बिल्डर लोकांसाठी सोयीस्कर केलं, काहीच प्रॉब्लेम नाही पब्लिकला। अरे पब्लिकाची लोकांची कोणती कशाला करताय? हा रस्ता डीपीमध्ये आहे, त्याला पूर्ण बनला पाहिजे आणि वारंवार या गोष्टी सांगितल्या। आम्हाला 11,000 मतं दिलेत, त्यांनी निवडून आणले का, तर आम्ही त्यांची कामं केली पाहिजे आणि आम्ही कोणावर अपेक्षा करायची? अधिकाऱ्यांवर। जर अधिकारीच काम करत नसेल तर काय करायचं? मी आता ठरवलंय, मला जर ॲक्शन मोडमध्ये जर अधिकारी दिसले नाही, काम केलं नाही, तर मी खुर्च्यांवरती बसून देणार नाही आणि अक्षरशः जे कोण असतील ना संबंधित अधिकारी त्याच्या तोंडाला काळे फासायचं काम करेल। आता या पद्धतीचं काम करणार आहे मी। हा बघा ताई पडला ऍक्सिडेंट बघा, आणि ते पण तिथे लाईटी नाही, काय नाही। या मॅडमचा ऍक्सिडेंट झाला, कोण जबाबदार? अजून एक फ्रॅक्चर झालेला आहे। आम्हाला चीड एका गोष्टीची येते की आपण एखाद्या बिल्डर लोकांसाठी सोयीस्कर सामान्य माणसांसाठी कोंडी करताय। या रस्त्यासाठी हे लोक गेल्या अनेक वर्षापासून चालता नाही, गाडीवरून पण पडतायत, अनेक वर्षापासून घडतायत ते लोक एका रस्त्यासाठी। या किती वेळा माणसांनी यायचं, किती वेळा हे करायचं? स्वतः विचार करा, हा टर्न नाही घेऊ शकत, फोर व्हीलर टर्न नाही घेऊ शकत, नाही घेऊ शकत। त्यांनी बघितलं असेल, गाडी आले का? त्या बिल्डरला एवढं सोयीस्कर देतं, मग पब्लिकनी काय बिघडवलंय आपल्याला? टॅक्स भरतो आज, आमची बिल्डिंग आहे, ही बिल्डिंग आहे, केलं इमिजिएटली एवढंसं नाही ना, आम्हाला रस्ता पाहिजे। तुम्ही काँक्रीट टाकण्याचे ते म्हणतात तुम्ही थांबा, अर्धा थांबायला होतं। तुम्हाला जर आता हे करायचं ना, पत्र काढा, इथून 2 फूट आम्हाला हा रस्ता होसपर्यंत चौडा करा, हे आता जास्त तिथे खड्डे आहेत, त्याला ठेच लागून पण पडतात। तुम्हाला सांगा हे तुमच्या हातात आहे, आता तुमच्या हातात म्हणजे हातात घ्यावं लागणार, आता तुमच्या कधी रस्ता होता ना, हा करून द्या, नाहीतर आम्ही सोडणार नाही अधिकाऱ्यांना कोणाला। ते जाऊ दे, त्यांनी इथे पडा बघा, हे जे आहे ना, मी इथे पडणार होता आणि हे इथे ठेच लागून इथे पडावं।
ठीक आहे अहो, काय आहे, त्यांचं काय झालं असतं बरं वाईट कोणी कोण जबाबदार आहे, यांचं काय झालं असतं तर आज फ्रॅक्चर झाले पाय हात त्यांचा डोक्यावरती अजून मार लागला असतो तर साहेब एका पेशंटला बघून आले ते मुलाला त्याचा आपण खांदा फ्रॅक्चर रोज माणसं पडतात अजून पुरावा काय द्यायचा हे आता इमिजिएटली हे काढून टाका सगळं हे असंच नाही घासलं गेलं हे रिक्षा वगैरे लागून काही समजलं आणि हे पण पुसून टाकायला सांगायचं हे करून घ्या याचं काम बंद करून टाकायचं जर नसेल ऐकत कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, कल्याण. ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.